ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली. नवी मुंबई महापालिकेत 2 वर्षे आणि ठाणे महापालिकेत 1.5 वर्ष असा आयुक्त पदाचा 3.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली करण्यात आली आहे. अभिजित बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली असली तरी ठाण्यातून बदली व्हावी यासाठी गेले काही महिने ते स्वतः प्रयत्नशील होते, अशी चर्चा चालू आहे. अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात 2 वेळा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला होता. कोरोना काळात ठाणे मनपाची बिघडलेली आर्थिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी मोठे कसब त्यांनी पणाला लावले होते. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अभिजित बांगर यांची बदली मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या जागेवर केली आहे. ठाणे महापालिका आयुक्तपदी कोण येणार असे असताना पी वेलरासू आणि सौरभ राव यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अशातच निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रात भूषण गागराणी यांना मुंबई महानगरपालिका आयुक्त सौरभ राव महापालिका आयुक्त ठाणे, कैलास शिंदे महापालिका आयुक्त नवी मुंबई यांची नावे जाहीर झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. यशोधन इंग्लिश स्कूलची स्पॅरो भरारी. अमन पटेल आणि कमलेश चौधरी बक्षिसाचे मानकरी. सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यक्रमात सहभागी होऊन बक्षिसं पटकावण्याची वेगळी ओळख असणाऱ्या शास्त्रीनगर ठाणे येथील यशोधन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पॅरो फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून चिमणी संवर्धन आणि जागृती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे चिमणी संदर्भात मुलांसाठी उपक्रमांचे आयोजन केले होते. यशोधन शाळेच्या मुलांनी क्राफ्ट व स्पीच यामध्ये सादरीकरण करून कौतुकास्पद कामगिरी केली. आमदार निरंजन डावखरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सावंत यांची उपस्थिती होती. शिक्षक वृंदांच्या मेहनतीने आणि मुलांच्या सहकार्याने दिवसेंदिवस शाळेचा दर्जा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदर कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते हजर होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. चाकरमान्यांना लागले शिमग्याचे वेध. कोकण रेल्वेसह एसटीची बुकिंग जोरात. मध्य रेल्वेच्या कोकणासाठी 64 विशेष ट्रेन तर ठाण्यातून 129 एसटी हाऊसफुल. ठाणे एसटी विभागाने ठाणे मुंबईतून होळीचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे एसटी विभागातील एकूण 8 आगारातून 129 जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्व बस गाड्यांचे आरक्षण फुल झाले असल्याची माहिती मिळाली. तर कोकण रेल्वेने देखील होळीसाठी खास मुंबई, पनवेल, सुरत आणि अहमदाबाद येथून थिविम, करमाळी, मडगावकडे प्रवास करणाऱ्यांसाठी एकूण 64 अतिरिक्त गाड्यांबरोबरच मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांकरिता मुंबई, पुणे विभागातून गोरखपूर, प्रयागराज, वाराणसी, दानापूर या मार्गावर एकूण 32 गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य तसेच कोकण रेल्वे विभागाने दिली. कोकणवासियांना गणपती आणि होळी सणांवेळी कोकणात गावी जाण्याचे वेध लागतात. एसटी आणि कोकण रेल्वे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागू नये म्हणून नियमितपणे सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त जादा एसटी तसेच मेल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे एसटी विभागाने 22 मार्च ते 26 मार्च या कालावधीत चिपळूण, गुहागर, मंडणगड, श्रीवर्धन, संगमेश्वर आणि दापोली या ठिकाणी जाण्याकरिता 22 मार्च रोजी ठाणे 1 मधून 40, 23 मार्चला बोरिवली येथून 56, 24 मार्च रोजी खोपट येथून 5, 25 मार्च रोजी भाईंदर आगारातून 19 आणि भांडूपमधून 4 अशा 129 गाड्या सोडण्यात येणार असून आरक्षण फुल झाले असल्याचे सांगितले. तर गोव्यातील शिमगोत्सव आनंद लुटण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल आणि पुणे विभागातून थिविमला जाणाऱ्या प्रवाशांकरिता 33 अतिरिक्त गाड्या तसेच सुरत, अहमदाबाद येथून देखील करमाळा, मडगाव करिता 8 गाड्या सुटणार असून उधना ते मंगळूर करिता 4 गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान रोहा ते चिपळूण या मार्गावर होळी विशेष जादा 22 मेमू गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीस गाड्या सोडण्यात आल्या होत्या, परंतु काही कारणामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रेक्षकांसाठी विनामूल्य. हायलँड पार्क मैदानावर दिनांक 22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची जनसामान्यांना विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य या कार्यक्रमाचे सलग 3 दिवस विनामूल्य सादरीकरण होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक 22 मार्च ते दिनांक 24 मार्च 2024 या 3 दिवसांच्या कालावधीत रोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत हायलँड मैदान, ढोकाळी, माजिवडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत हा प्रयोग राज्यात 20 जिल्ह्यांमधील हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा आनंद अनुभवला आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांसाठी विनामूल्य असलेल्या या महानाट्य कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे. आदरणीय नरेंद्र मोदींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती. जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर या जिल्ह्यामध्ये दिले, तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग 22, 23, 24 ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे. एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे. आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य हे सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं. आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये हा महानाट्य 22 तारखेपासून 3 दिवस सुरू होणार आहे. मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारच्या या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा. शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या 1 महिन्यापासून निर्णया ठिकाणी जाणता राजाचे प्रयोग जे आहेत ते निर्णया ठिकाणी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष. शेवटी आमचं दैवत आहे, आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता निरनिराळ्या दुर्ग संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आवाहन करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण भेट देऊ. त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार संजय केळकर यांनी जाणता राजा महानाट्य जिथे होणार आहे त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी सोबत भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, हेमंत म्हात्रे, रमाकांत मढवी, जितेंद्र मढवी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.